लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 20 तारेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू। गणेशपूर येथे तुटलेली विजेची तार ठरली जीवघेणी। महावितरणच्या भोंगळ कारभाराचा बळी। बातमी कन्नड येथून। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथे मंगळवार दिनांक 28 रोजी दुपारी झालेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का बसून तरुण शेतकरी कुलदीप सिंग विजय सिंग सोळुंके वय 33 वर्ष यांचा मृत्यू झाला। गणेशपूर गावातील गट क्रमांक 35 मधील शेतातून महावितरणच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत। यापैकी एक तार काही दिवसांपूर्वी तुटून जमिनीवर पडली होती। शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाने दखल घेतली नाही। अखेर या दुर्लक्षामुळे तरुण शेतकऱ्याचा बळी गेला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मंगळवारी दुपारी कुलदीप गुरांसाठी चारा घेऊन शेतात गेले असता त्यांचा तुटलेल्या वीज तारेच्या संपर्कात येऊन जागीच मृत्यू झाला। बराच वेळ झाला तरी ते परतले नाहीत म्हणून वडील शेतात गेले असता मुलगा मक्याच्या शेतात पडलेला आढळून आला। तातडीने चिंचोली उपकेंद्रात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। नंतर पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। मयत कुलदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान महावितरणचे कनिष्ठ अभियंता आतिश जाधव आणि कर्मचारी दत्ता जाधव यांनी पिशोर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला। मात्र संतप्त नातेवाईकांनी जाधव यांना धक्काबुक्की केल्याची माहिती आहे। महावितरणच्या दुर्लक्षामुळे हा बळी गेला असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.